तुवा शरीर परा नोहावे, कामना जात सांडावे, मग अवसरोचित भोगावे भोग सकळ. या ओवीवर आपल्याला विचार कर्तव्य आहे. काल आपण एकूण ज्ञानेश्वरीचं सेटिंग काय आहे ते पाहिलं. ज्ञानेश्वरी हा एक मोठा मंडप आहे. त्या मंडपाच्या खाली म्हणजे छताच्या खाली अनेक घोस लागलेले आहेत द्राक्षांचे. इतके आहेत की त्यातले किती घ्यावेत किती घेऊ नये हा संभ्रम निर्माण होतो. किती घेतलं तरी हाव सुटत नाही, तृप्ती होत नाही, अधिकाधिक मिळावं असं वाटत राहतं. आणि अनेक घोस असल्यामुळे असं होतं असं नव्हे, तर एकच घोस किंवा एकच द्राक्ष त्यातलं जरी घेतलं तरी त्यातून हाच अनुभव येतो. एक अद्भुत ग्रंथ आहे. म्हणून इतके वर्ष चाललंय. काल ज्ञानेश्वरांची भूमिका ही विशद केली. ज्ञानदेवांनी गीतेवरच भाष्य का केलं, त्यांना का तसं करावंसं वाटलं, इतर ग्रंथ नव्हते अशातला भाग नाही. ज्ञानेश्वराच्या आधी सुद्धा परमामृत लिहिल्या गेलेला आहे, अमृताचा विचार झालेला आहे. गीतेवर सुद्धा अनेक भाष्य लिहिल्या गेलेली आहेत. एवढं सगळं असताना पुन्हा गीतेवरच लिहावं बोलावं असं ज्ञानेश्वरांना का वाटलं, काल आपण याचा विचार केला. आणि माझ्या मतीप्रमाणे मी हे प्रतिपादन करण्याचा प्रयत्न केला की ज्ञानेश्वरांना अर्धवट विचारसरणी नको होती. बहुतांशी माणसं विद्वान जरी असली तरी विचारसरणीच्या दृष्टीनं अर्धवट असतात. इवन थिंकर्स हॅव नो पीस विदिन. मोठाले फिलॉसॉफर्स म्हणण्यात येतात, विचारवंत असतात, परंतु ते सुद्धा मनातून आतून शांत नसतात, अस्वस्थ असतात, असं श्री अरविंदांनी म्हटलेलं आहे. आणि अशी अस्वस्थता असण्याचं कारण एकच आहे की अंतरात्म्याचं दर्शन झालेलं नसतं. जोपर्यंत अंतरात्म्याचं दर्शन होत नाही, मी स्वतः मला समजून घेत नाही, मी माझ्या आत शिरत नाही, मी म्हणजे काय हे नेमकं कळत नाही, तोपर्यंत खरी शांती येणार नाही. आत्मा हे कधीची विसरू नये. स्वामीच्या खोलीमध्ये एक चौकटीत बसवलेलं हे एक वाक्य आहे. समर्थांनी म्हटलेलं आहे, अहम आत्मा आत्मस्थिती निश्चयाची, हेच दशा मोक्षश्रीची. अहम आत्मा हे कधीची विसरू नये. असं म्हण, कधीही विसरायचं ना. कधी म्हणजे सहज कुठलीही गोष्ट करीत असताना, सदा येता जाता उठता बसता कार्य करता वगैरे घरी दारी केव्हाही कुठल्याही क्षणी, आणि नेमकं विस्मरण याचं होतं. मी आत्मा आहे हे विस्मरण होतं आणि त्यामुळे बाकीचा सगळा प्रपंच घडतो.
प्रपंच घडायला हरकत नाही, पण अहम आत्मा ही जर जाणीव असली तर प्रपंचच परमार्थ रूप होत. एवढी साधी गोष्ट आहे. कुठलंही घाई करीत असताना, त्यामुळे मी करतो तो आत्मा करतो, अर्थ आत्मा म्हणजे नुसती बोलघेवडेपणा नव्हे, नुसते शब्द नव्हे, त्याची प्रत्यक्ष जाणीव, ती जाणीव आतून ज्याची त्याला होते. आणि अशा प्रकारचा जाणीवेचा महत् पुरुष म्हणजे भगवान श्रीकृष्ण. भगवान श्रीकृष्णाच्या बाबतीतलं एक वैशिष्ट्य असं की जन्मता मी तो विष्णू आहे याची जाणीव होती. श्रीराम जीवनामध्ये हे सापडत नाही. इथे अधिक उण कमी जास्त वगैरे या भावनेने मी बोलत नाहीये, या भावनेने घेऊ नये आपण. श्रेष्ठ कनिष्ठतेचा भाग नाही, पण रामजीवनामध्ये भौतिक पातळीवर सगळे व्यवहार केले आणि ते करीत असताना मी अवतार आहे याची जाणीव श्रीरामाला आतून होती. ती त्यांनी वेळोवेळी प्रगट केली नाही, काही वेळेला फक्त प्रगट केली. श्रीकृष्ण जीवनामध्ये एक वेगळा भाग सापडतो आणि तो म्हणजे जन्मतःची जाणीव. अरे जन्म झाल्याबरोबर कुलप आपोआप तुटून जाणं. यमुनेतून जात असताना यमुनेला श्रीपादाच्या दर्शनाची आस निर्माण होणं आणि त्याची जाणीव होऊन श्रीकृष्णानं तो लहानचा पाय वरच्या परडीतून खाली सोडणं, त्याचा स्पर्श यमुनेच्या पाण्याला होणं आणि नर्मदा दुभंगणं, तेवढं विलक्षण गोष्टी आहे. जन्मापासून तेव्हापासूनच आणि पुढे असंख्यात स्वरूपाचे चमत्कार ज्याला आपण म्हणतो, अशा प्रकारच्या घटना श्रीकृष्णाकडून घडल्या. हे लहानपणापासून सुरू झालं, त्याचा कळस हा शेवटी झाला. त्यावेळेला सुद्धा पायाला बाण लागणं आणि शांततेनं सगळी निर्वाणनिरव करणं, ज्या जरा व्याधाने बाण सोडला त्याचा सुद्धा उद्धार करणं, नुसता जरा व्याधाचा उद्धार केला असं नव्हे, तर तिथं उभा असलेला रथ घोडे वगैरे या सगळ्याचं त्या जरा व्याधाला वर उंच वायुमंडलामध्ये नेलं. आणि भागवतात किंवा अन्यत्र जे काय सांगितलेलं आहे त्यावरून अनेक जे लोक आहेत, विश्वामधले लोक आहेत, त्यातला पितृलोक आहे, स्वर्गलोक सोडल्यानंतर अनेक लोक आहेत, पितृलोक आहेत, दिवलोक आहेत, चंद्रलोक आहे, इंद्रलोक आहे, सूर्यलोक आहेत. अशा विविध लोकातून वर त्या घोड्यासह रथासह त्या जरा व्याधाला श्रीकृष्णाने पार नेलं. केवढं प्रचंड, केवढं भयंकर गोष्ट आहे. तीच गोष्ट इतर संतांच्या करवी ज्यावेळेला होते त्यावेळेला तो एक मोठा भाग म्हणून आपण समजतो आणि खरंच तसं आहे. तसं श्रीपाद श्रीवल्लभांनी स्वतःच्या आईवडिलांना नेण्याकरता ते सगळे त्या सगळ्या गाड्यासह त्यांनी अंतराळात नेलं आणि तिथं पुरला आणून सोडलं. त्यांना सुद्धा आश्चर्य वाटलं. एक अद्भुत घटना आहे आणि ही घटना श्रीपाद श्रीवल्लभांनी केली कारण ते दत्तावतार स्वतःला म्हणत होते. दत्तावतार मधला प्रमुख आणि मध्यभागी असलेला अवतार हा विष्णूचा अवतार आहे. तोच अवतार श्रीकृष्णाचा अवतार आहे.
म्हणून चमत्कारामधलं जास्तीत जास्त मोठं स्थान, मोठं कर्तृत्व हे श्रीकृष्णाने गाजवलं. दशावतारामध्ये प्रत्येक अवतारात चमत्कार आहेत. वस्तुतः चमत्कार नाही, तो विज्ञान योग आहे. पण आपल्याला ते माहिती नसल्यामुळे त्याला चमत्कारच आपण म्हणतो. त्याची चिकित्सा आपल्याला करता येत नाही. आपला मेंदू थोडा कमी पडतो. तो ती मेंदूची कमीपणाची जाणीव झाकून टाकण्याकरता म्हणून मग त्याला भाकड कथा म्हणायचं, इतर काही म्हणायचं. पण हा आमच्या मंदबुद्धीचा परिणाम आहे, ही वस्तुस्थिती आहे. असो, तर प्रत्येक अवतारामध्ये चमत्कार आहेत. आणि जास्तीत जास्त सर्व अवतारांचे सर्व चमत्कार मिळून जास्तीत जास्त उच्च दर्जाचे चमत्कार हे श्रीकृष्ण जीवनामध्ये आहे. त्यातला सगळ्यातला मोठा चमत्कार म्हणजे रणभूमीवर गीता सांगणं. रणभूमीवर गीता कोणी सांगितली? हा केवढा चमत्कार आहे. जेव्हा अर्जुन गर्भगळीत झाला होता, आपण आपले गीता वाचतो नाही म्हणतो, एवढंच काय ते, पण थोडस डोळ्यासमोर आणावं. रणभूमी, सैन्य दोन बाजूला पसरलेलं, रणवाद्य वाजायला सुरुवात झाली. शंखान दद्मू पृथक पृथक, प्रत्येक जण आपापला शंख घेऊन वाजवायला लागला. हे सगळं गीतेच्या पहिल्या अध्यायात का बरं देणं? काय कारण आहे? तत्वज्ञान सांगायचं होतं, पण पहिल्या अध्यायामध्ये युद्धाचं वर्णन, प्रत्यक्ष युद्धाचं नाही, पण युद्ध सुरू होण्याची जी तयारी किंवा त्याच्या आधीची रणभूमीवरची जी अवस्था आहे, त्याचं वर्णन गीतेमध्ये आहे. त्याचं काय कारण होतं? कारण ते वातावरण कसं होतं की ज्या वातावरणामध्ये श्रीकृष्णाने गीता सांगितली, याकरता म्हणून हे सगळं वर्णन केलेलं आहे व्यासांनी. आणि अशा परिस्थितीमध्ये म्हणजे कोणाचाही तोल जाईल आणि पटकन म्हणेल की ठीक आहे, ज्या गांडीवम संस्कृते हसतात, असं अर्जुनाने म्हटल्यानंतर मग पटकन म्हणता आलं असतं की अरे उठ, कशाला इथे भलत्या गोष्टी काढतो. हे युद्धभूमी आहे, युद्धाला तयार हो, युद्ध कर, आणि तसं करायचं जा आपल्या घरी, असं म्हणता आलं असतं. पण तसं नाही. पण तसं एकदम म्हटलं नाही असंही नाही. मूर्खम, अर्जुनाला मूर्ख म्हटलं. अशौचा नन्वशौचस्तम प्रज्ञावादांश भासते, गतासु न गतासूंश्च नानु शौचंती पंडिता. म्हणून अर्जुनाला मूर्खही म्हटलं. अर्जुन सामान्य नव्हता, त्याने एक झापट मारणं आवश्यक होतं. कित्येकदा अशी आवश्यकता भासते, कारण जिथं बोलाने काम होत नाही, बोलण्यामुळं काम होत नाही, तिथे कृतीने करावं लागतं, थोबडी सुद्धा द्यावी लागते. लहान मुलांच्या बाबतीत आपण करतो ना, मोठी माणसे बालबुद्धीचीच असतात. त्यामुळं त्यांची चरपट पंजिरी ऐकण्यापेक्षा त्याला म्हण, गप्प बस, मी सांगतो ते कर, मग बोल, तुला काय बोलायचं आधी कर, मग माझ्याशी चर्चा कर, असं सांगावं लागतं. दोन्ही प्रकारच्या गोष्टी एकाच माणसाच्या ठिकाणी एकाच वेळेला संपन्न करायचे असतात. ही जी सायकोलॉजी आहे, हे सूत्र आहे सायकोलॉजीचं, हे बरोबर श्रीकृष्णाला अवगत होतं. आणि त्याने अर्जुनाला त्याप्रमाणे
अर्जुनाच्या बाबतीत त्याप्रमाणे केलं आणि मग सगळी गीताही सांगितली. गीता सांगत असताना उच्चतर स्वरूपाचं तत्वज्ञान सांगितलं. जगाच्या कुठल्याही ग्रंथामध्ये जे सापडणार नाही अशा प्रकारचं तत्वज्ञान गीतेमध्ये आहे. आणि ते परमश्रेष्ठ तत्वज्ञान अर्जुनाला सांगितलं. अर्जुन धुरंधर होता, महायोद्धा होता, बुद्धीनं तीक्ष्ण होता. इतकंच नव्हे तर बुद्धिवादी सुद्धा होता. उद्धवासारखा भक्त अर्जुन नव्हता. चिकित्सक होता, जाणकार होता, वेदांताचंही ज्ञान त्याला होतं. बऱ्याचशा गोष्टी त्याच्या ठिकाणी होत्या. अनेक सुप्रतिष्ठित अशा प्रकारचा राजकार्य धुरंधर होता. एवढ्या सगळ्या गोष्टी अर्जुनाच्या ठिकाणी होत्या. म्हणून त्याला त्याच्या त्यावेळच्या मनस्थितीतून बाहेर काढणं हा एक मोठा चमत्कार. आणि ते सुद्धा स्वतः शांत असं राहून अर्जुनाच्या चेहऱ्यावर कुठल्याही प्रकारचा वेडावाकडा भाव कधी प्रगट झाला नाही. श्रीकृष्णाच्या मुखावरचं हास्य कधीही मावळलं असं झालं नाही. जन्माच्या वेळेला सुद्धा श्रीकृष्णाचा जन्म रडत झाला नाही. ह्या काही थोड्या वेगळ्या गोष्टी आहेत, जगाच्या विपरीत अशा गोष्टी आहेत. परंतु श्रीकृष्ण श्रीरामाच्या बाबतीमध्ये ते यांचा जन्म खरा आधीच झाला. श्रीरामानं तो दाखवून दिला होता. आईला सांगितलं होतं. अकस्मात जेव्हा दिवस भरत आले त्यावेळेला अकस्मात कौशल्याच्या समोर श्रीरामाची मूर्ती उभी राहिली. अरे म्हणाले, तू? म्हणाले, मी आलो. तर एकदम कसा आलास म्हणाले तू? तर म्हणाले, आई, माझ्या कोणालाही दुःख होऊ नये याकरता माझं अवतार कार्य आहे. आईला प्रसूती वेदना देऊ नयेत म्हणून म्हणाल मी आधीच आलो, तुझ्या समोर घेऊन उभा राहिलो. त्यावर कौशल्या म्हणाली की प्रसूती वेदना असतात ते खरं आहे, पण त्या वेदनेमध्ये सुद्धा एक प्रकारचं सुख असतं की ज्यामुळं मुलाविषयीची खऱ्या अर्थाने प्रीती निर्माण होते. वेदना नसत्या तर एवढी मोठी प्रीती असणार नाही. तो प्रेमाचा उच्चांक आहे. मातेचं प्रेम त्याची बरोबरी जगातलं कुठलंही प्रेम करू शकत नाही. ते म्हणाले, ते सुख आम्हाला मिळावं याकरता म्हणाले तू नेहमीच्या पद्धतीने जन्माला ये. अर्थात श्रीरामाला दुःख द्यायचंच नव्हतं, ते आले, पण कौशल्याचा भाव संपूर्ण कायम ठेवला. तीच गोष्ट श्रीकृष्णाची होती. म्हणून वस्तुतः हे अयोनी संभव होते, जे श्री अरविंदाचं महत्तम असं ध्येय आहे की बर्थ विदाउट सेक्स प्रोसेस हे उच्चतम ध्येय आहे. ते ध्येय प्रत्यक्षातही आलेलं आहे, पण ते राम आणि कृष्ण यांच्या रूपाने आलेलं आहे. इतरही काही पशुपक्ष्यांचे योनी आहेत की ज्यामध्ये अशा प्रकारचं प्रत्यक्षात येत आलेलं आहे. त्याने उदाहरणे दिली त्याची. अशा प्रकारचा हा श्रीकृष्ण युद्धभूमीवर उभं राहिल्यानंतर त्याही उद्विग्न अशा मनाच्या अवस्थेमध्ये अत्युच्च स्वरूपाचं तत्वज्ञान सांगून जातो की ज्यामध्ये पुरुष आणि प्रकृती सुद्धा विद्यमान आहे. पुरुष प्रकृतीची जाणीव कुठल्याही तत्वज्ञानात नाही. बाकीचे आहेत त्याप्रमाणे कमी जास्त प्रमाणामध्ये सर्व धर्मामध्ये थोडंफार सर्व गोष्टीचा विचार केलाय, चांगल्या गोष्टीचा विचार केलेला आहे. परंतु पुरुष प्रकृती आणि त्यामध्ये
प्रकृतीमध्येच प्रकृतीच्याच अंतर्गत असलेले क्षर आणि अक्षर हे दोन पुरुष आणि याच्या अतीत असलेला तो पुरुषोत्तम, ही मांडणी कुठेही नाही. अशी मांडणी त्या युद्धभूमीवर अर्जुनाच्या उद्विग्न अशा मनाच्या अवस्थेमध्ये सांगणारा श्रीकृष्ण, काय त्याची योग्यता असा श्रीकृष्ण ज्ञानेश्वरांच्या मनात आलं की यालाच जर आपण हाताशी धरलं तर फार बरं होईल. इतर काही गोष्टी करण्यापेक्षा याला धरूया. धरला पंढरीचा चोर अशा पद्धतीने त्याला धरू. त्याला धरणामध्ये सगुण निर्गुण ह्याही दोन्ही गोष्टीचा विचार होतो. कारण श्रीकृष्णाची मूर्ती सगुण आहे. सगुण की निर्गुण म्हणू दादा, विटेवरती मूर्ती दिसते सगुण, सगुण की निर्गुण म्हणू दादा. ज्या वेळेला मुक्ताईने प्रश्न केला ज्ञानेश्वरांना की मूर्ती सगुण दिसते पण तिला निर्गुण हे मूळ तत्व आहे. आपल्या तत्वज्ञानाच्या दृष्टीनं निर्गुण हे मूळ आहे आणि सगुण मूर्ती डोळ्यासमोर आहे. मग याला सगुण म्हणायचं का निर्गुण म्हणायचं, तिचा बाळबोध प्रश्न होता. तेव्हा ज्ञानेश्वरांनी सांगितलं की तुला खरं सांगतो, सत्य काय ते सांगतो. तेव्हा म्हणाले, सत्य ज्ञान तिची गगनाचे प्रावरण, नाही रूप गुण येथे. सत्यज्ञान ही परम उच्च अशी अवस्था आहे. त्यामध्ये आता आपल्याला शिरायचं नाहीये. परंतु जिथं रूप गुण नाहीत, परंतु रूप गुणांना धरून जिथलं कार्य होतं, तो हा पंढरपूरचा पांडुरंग, तो हा डोळेभरी पाहावा श्रीहरी. कसा पाहावा? पाहता पाहणे दुरी सांडून या. वाचीचा उच्चार नवल साचार, स्वरूप निर्विकार गोंदाटले. ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती, तीही उभी मूर्ती विटेवरी. असा सगळा एवढा मोठा खुलासा, एवढा विशाल तत्वज्ञानाचा सगळा खुलासा गीतेसारख्या ग्रंथामध्ये केला. आणि तोही क्षेत्रज्ञाला धरून केला, पुरुष प्रकृतीला धरून केला. आणि या विश्वाच्या पलीकडे असलेले जे परम सत्य, कॉस्मिक फोर्स अँड एक्झिस्टन्स म्हणून याच्या पलीकडे असलेलं जे परम सत्य आहे त्याची मांडणी केली. ही मांडणी अर्जुनाच्या हृदयामध्ये केली. पण वरपांगी बोलून उपयोगाचा नाही. मांडणी हृदयात करावी लागते, हृदयातून करावी लागते. त्याकरता एकाच हृदय दुसऱ्याच हृदय, दोन हृदय समान पातळीवर येणं आणि मग एकाच अवतरण दुसऱ्यामध्ये करणं होणं, ह्या अत्यंत विलक्षण स्वरूपाच्या गोष्टी आहेत. काही संतांच्या बाबतीमध्ये ह्या गोष्टी दिसून आलेल्या आहेत, त्यांनी तसं केल्या. पण याचा पहिला अध्वर्यू जर कोणी असेल तर तो भगवान श्रीकृष्ण होता. हे ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायामध्ये दाखवून दिलं. अशा रीतीने त्या श्रीकृष्णाला जवळ केलं आणि मग त्यांच्या मनालाही प्रसन्नता लाभली. बरं वाटलं की ठीक आहे, आता गीतेवर भाष्य करायला काही हरकत नाही. म्हणून त्यांनी पहिली फेक त्यांच्या उद्गाराची झाली ते ओम कडे झाली. त्यातून नमन निर्माण झालं आणि कोणा करता, तो जो पहिला मूळ आहे हा अद्या त्याकरता झालं. या संबंधीचा विचार आपण काल केला. एवढं झाल्यानंतर मग एकेका गोष्टीचा खुलासा ज्ञानेश्वर महाराज करत गेले. त्यामध्ये मानवी कर्म हे प्रधान. गीतेमध्ये कर्मयोगाचा भाग 5 अध्यायापर्यंत सगळा कर्मयोगच सांगितलेला आहे. लोकमान्य टिळकांनी सुद्धा गीता रहस्यामध्ये गीतेने कर्मच सांगितलेलं आहे असं प्रतिपादन केलंय आणि ते खरं आहे.
फक्त एवढंच आहे की नुसतं कर्म नाही सांगितलं, कर्मयोग सांगितला. म्हणून कर्म प्रत्येकाला आहेच. जन्मतः प्रत्येकाच्या पाठीमागे कर्म लागलेलंच आहे, ते त्याला करायलाच पाहिजे. परंतु ते नुसतं कर्म करीत राहणं, यातून जीवाचा उद्धार होणार नाही. मनुष्य जन्म जो मूलत आहे तो आपण आपला उद्धार करावा याकरता दिलेली संधी आहे. नेमकेपणाने मनुष्य ही संधी विसरतो आणि या भुलभुलैयाच्या मागे लागतो. विश्व हा सगळा भुलभुलैया आहे. कारण यातली कुठली गोष्ट स्थिर नाही, शाश्वत सुख देऊ शकणार नाही. आणि मला शाश्वत सुख पाहिजे, ते शाश्वत पाहिजे आणि सुखही पाहिजे. शाश्वत दुःख असून उपयोगाचं नाही. त्यांनी मनुष्य झिजत राहणार, प्रगती होणार नाही. शाश्वत सुख पाहिजे. काय निरंतर सुख जर असेल तर मनुष्य शांत मनाच्या अवस्थेमध्ये स्वतःची प्रगती घडवून आणू शकतो. कुठलीही प्रगती करायची असेल, कुठलंही कार्य करायचं असेल तर माणसाला शांत असावं लागतं. शांती पहिली कंडिशन आहे. अरे ही भौतिक जीवनातली शांती एका बाजूला आणि अध्यात्म जीवनातली शांती दुसऱ्या बाजूला. भौतिक जीवनातली शांती येते आणि जाते, चटकन येते. लहान मुलासारखे चॉकलेटची गोळी दिली की समाधान, आणि चॉकलेटची गोळी एखाद्या त्या मुलाने येऊन फेकून दिली तर लागलीच रडायला प्रारंभ. मोठी माणसं तेच करतात. प्रमोशन मिळालं, हॅरियसचा हप्ता मिळाला की खुश. मग आज काय आणायचं, हे आणायचं, ते आणायचं, अमकं डमकं तेच. आणि येताना वाटेमध्ये खिसा कापला गेला तर मग रडायला प्रारंभ पुन्हा. मग पोलिसात तक्रारी करा, अमका करा, धमका करा वगैरे सगळे. म्हणजे ह्या याच्यावरच त्याचं नाचणं उडणं कशावर अवलंबून आहे, मूळ वाद्यावर नाही. तर हे कोणीतरी तुणतुण कुणकुण कुणकुण करते, आधीकडे करतो ना, त्यावर याचा अवलंबून. असं संगीत काय उपयोगाचं? हे संगीत आहे, नाहीचं नाही की. प्रत्येक गोष्टीतून संगीत निर्माण होतं. हा संगीत मुळामध्ये चांगलं आहे, पण या संगीतामध्ये, कुठल्याही प्रकारच्या संगीतामध्ये जर मला मधुर नाद आला, आणि जास्तीत जास्त मधुर नाद कुठला? सोहमचा. पाणी वर छतावर पाणी पडतं, त्याचा टपटप आवाज होतो. आम्हाला तर जो सोहमचा आवाज वाटला तर तेवढी आनंदाची गोष्ट आहे. त्या मोटारी जातात, सारखी वर्दळ सुरू असते, काही कटकट म्हणून आम्ही ओरडतो, पण त्यातून हा सुद्धा सोहमचा ध्वनी आहे असं वाटलं, आतून जाणवलं तर आनंदच आनंद. मग तो म्हणलं की असू दे, रात्रभर चालू दे, काही हरकत नाही. दृष्टी बदलली, आणि ही दृष्टी बदलण्याकरता मनाची निरामय अवस्था पाहिजे, शांत अवस्था पाहिजे. उद्विग्नतेमध्ये वर खाली होणाऱ्या धापाप्रमाणे बदलणारी अशी भावना जर विद्यमान असेल तर मनुष्य या बाहेरच्या कुठल्याही गोष्टीचा खऱ्या अर्थाने आनंद घेऊ शकत नाही. आणि ही वृत्ती एकदा बदलली किंवा कुठल्याही गोष्टीमध्ये त्याला आनंद आहे. मग त्याचं काय म्हणणं नाही, चालू द्या, तुम्ही तुमच्या आनंदात राहा, आमचा आनंद कुठेही बाजूला जाणार नाही. अशा पद्धतीचा हा जो सगळा बदल आहे, हा बदल करण्याकरता कर्मातच जी योजना करावी लागते त्याला कर्मयोग असं म्हणतात.
या कर्मयोगाचाही बऱ्यापैकी विचार आपण काल केला होता. आता हा कर्मयोग स्थिर राहावा त्याकरता ज्ञानेश्वरांनी आणखी युक्ती सांगितलेली आहे. तुवा शरीर परा नोहावे, कामना जात सांडावे, मग अवसरोचित भोगावे भोग सकळ. त्याने म्हटलं तू शरीराप्रमाणे वागू नकोस. कारण देह कसा आहे, देह तरी वरचिलीकडे आपुलिया परिहिंडे. देहाचं कार्य देहाच्या स्वभावाप्रमाणे होणार. आता म्हणा माणसाचा स्वभाव हा जीवातून निर्माण होतो आणि देहाचा स्वभाव देहाप्रमाणे, म्हणजे दुसरा कुठला तरी आणखीन भाग आहे का, ही गोष्ट खरी आहे. देहाचा स्वभाव आणि जीवाचा स्वभाव ह्या दोन भिन्न गोष्टी आहेत. देहाला वेगळी गोष्ट आवडते आणि देहाच्या माध्यमातूनच जीवापर्यंत ज्या संवेदना जातात त्यांना वेगळी गोष्ट आवडते. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये गरम पाण्यामध्ये जर बोट ठेवली तर बोट काय म्हणणार की नको, बाहेर एवढी उष्णता आहे, गरम आहे सगळं, ते गरम पाणी कशाला, गार पाणी. कारण देहाला गार पाणी त्यावेळेला बरं वाटतं. पण त्या देहाला जर काही त्रास झाला असेल, कुठं वांब येत असतील, कुठं काय होत असेल, तर त्याला गरम पाण्यात घालायला पाहिजे. उन्हाळा असला तरी त्याला गरम पाण्यात ठेवायला पाहिजे, हे जीव सांगतो. कारण जीवाचं कॉन्शियसनेस, जीवाची जाणीव हे वेगळी असते, हाताची जाणीव वेगळी असते. दोन्ही जाणीवा मिळून संपूर्ण देहाचं कार्य होतं. परंतु म्हणून प्रत्येक पेशी मध्ये चैतन्य आहे, कॉन्शियसनेस आहे आणि त्या पेशीची जाणीव आहे, जाण आहे, मागणी आहे. तुकारामाने सुद्धा असं म्हटलंय, पडिले वळण इंद्रियाचा कळा, भाव तो निराळा नाही दुजा. काय त्या तंत्राची जाणीव होती म्हणून ते इंद्रियाला ते वळणच पडलं. अगदी जीभ जरी म्हटली तरी माझी मत झाली अनावर वाचा, छंद या नावाचा लाभला असे. म्हणजे जिभेचं कार्य आहे, हाताचं कार्य आहे, पायाचं कार्य आहे, पेशीचं कार्य आहे, ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय सगळ्यांचं कार्य आहे. आणि याच्याच बरोबर जीवाचं कार्य या सगळ्यांना धरून आहे, या सगळ्याच्या विरुद्ध आहे. असं प्रचंड स्वरूपाचं हे यंत्र भगवंताने आपल्याला दिलं आहे. या यंत्राच्या माध्यमातून मला काहीतरी साधायचं आहे, तेवढ्यासाठी यंत्र दिलं ईश्वराने. त्या यंत्राला ऑइलिंग करावं लागतं, त्याला काहीतरी आणखीन खायला प्यायलाही द्यावं लागतं, हे सगळं द्यायचं, करायचं. कारण त्या यंत्राच्या माध्यमातूनच करावं लागतं ना. ते यंत्र गेलं तर मग काय करणार. पण यंत्र सांभाळायचं, पण यंत्राकरता सांभाळायचं नाही, यंत्र माझ्याकरता सांभाळायचं. हा जो मी आहे, हा मी या यंत्रापेक्षा वेगळा आहे, यंत्रापासून बाजूला आहे आणि यंत्रावर नियंत्रण ठेवणार आहे. त्याचप्रमाणे यंत्राच्या आहारी गेलेला आहे. बहुतांश जे असतं ते यंत्राच्या आहारी गेलेलं, हे त्याचं स्वरूप असतं. कारण देहाच्या आहारी गेलं, देहाची मागणी असेल त्याप्रमाणे माणसाने करायचं. पण देहाची मागणी काही का असे ना, मी माझ्या मनाप्रमाणे त्याला वळवून घेईल. माझी ताकद माझ्या देहावर चालली पाहिजे. माझा देह म्हणेल तर हो, नाहीतर नाही. असं नको माझा जीव म्हणेल तर हो, नाहीतर नाही. हा दोन मध्ये फरक आहे. म्हणून या देहावर स्वतःची मालकी ठेवणं,
देहाची सर्व इंद्रिय आपल्या ताब्यामध्ये ठेवणं आणि त्याला पाहिजे जैसा हर्षला कासव सोडी मोकळे अवयव. कासव कसा असतो की एखादं काहीतरी आघात होण्याची शक्यता त्याला दिसली तर ते बरोबर हातपाय आपल्या पोटामध्ये घेत, अगदी प्रेतवत पडून राहत, नुसतं तरंगत राहत. आणि ती जी अडचण आहे, तो जो आघात आहे, तो निघून गेल्याबरोबर त्याला आनंद होतो आणि मग तो हा आपले पाय मोकळे सोडतो आणि लागलीच पोहायला सुरुवात करतो. असं माणसाला होता आलं पाहिजे. कासव प्रत्येक मंदिरामध्ये कासव असतं, त्याचा हेतू हा आहे. कासवाचा संकेत हा असा प्रकारचा आहे. कारण मंदिर हे माणसाच्या प्रगतीची एक मंगल संस्था आहे. त्या संस्थेमध्ये कशा करता जायचं? प्रगती करता जायचं. आणि प्रगती म्हणजे माणसाची खरी आत्मोन्नती. बाकीच्या गोष्टी आल्या तशा येऊ द्याव्यात, त्याप्रमाणे करायच्या आहेत, आणि पण त्याच्या पलीकडे जायचं आहे. म्हणून त्याकरता डोळ्यासमोर ध्येय कायम ठेवायचं. आणि ते ध्येय कुठलं? तर मी हा देह नव्हे, मी आत्मा आहे. अहम आत्मा हे कधीची विसरू नये. आणि त्याकरता लागतं ते आत्मस्थिती निश्चयाची हीच दशा मोक्षश्रीची. याचा विचार आपण आता करणार नाही. ज्ञानेश्वरांनी नेहमीच्या जीवनामध्ये या अत्युच्च दशेपर्यंत जाण्याकरता काही जी बंधनं सांगितली, त्यामध्ये ते असं म्हणतात की तू शरीर परा नोहावे. शरीराप्रमाणे होऊ नकोस. शरीर परा म्हणजे शरीराच्या पलीकडचा हो, पण नोहावे म्हटलंय म्हणजे शरीराप्रमाणे, शरीराच्या मागणीप्रमाणे. शरीराची मागणी नेहमी वरवरच्या स्वरूपाची असते. खायला प्यायला उत्तम पाहिजे, कपडे लत्ते उत्तम पाहिजे, राहायला घरदार चांगलं पाहिजे, वगैरे वगैरे शरीराची मागणी. शरीराची धाव कुठपर्यंत? खाणं पिणं कपडा लत्ता वगैरे इथपर्यंत. ज्या काय सुखाच्या आपल्या कल्पना आहेत त्याकडे शरीराची धाव असते. शरीराची धाव त्याकडे ते बरोबर आहे, कारण शरीर स्थूल आहे. शरीर ही जड वस्तू आहे. शरीराच्या ठिकाणी आतमध्ये चैतन्य जरूर आहे, पण त्या चैतन्याच्या जाणीवेतून शरीर कार्यरत होत नाही. ही वस्तुस्थिती आहे. म्हणून शरीर जे मागत असेल त्याला मागू दे. शरीर परा नोहावे. त्याप्रमाणे तू होऊ नको. अगदी कटाक्षाने सांगितलं. ज्ञानेश्वराने काही ठिकाणी असं कर, असं करू नको असं सांगितलंय, स्पष्टपणे सांगितलेलं. काही ठिकाणी करंटे वगैरे सारखे शब्द वापरलेले आहेत. मूर्ख म्हटलंय, दुर्बल म्हटलेलं आहे, आणि अशा गोष्टी म्हणजे कडक शब्द नाईलाजाने जैसे खाते कल्लोळ अमृताचे अशी भाषा वापरावी असं सांगणारे ज्ञानेश्वर काही ठिकाणी अत्यंत कठोर सुद्धा होतात. त्यांचे म्हणतात व्हायलाच पाहिजे, त्याशिवाय उपाय नाही. वांड मुलं असतात ना, त्यांना कधी थोवाडी द्यावीच लागते. चांगली मुलं असेल तर ठीक आहे, त्यातही ते ऐकत नाही. 10 वेळा ऐकलं नाही ते किंचित कान असा ओढला तरी पुरतं. पण काही तसे नसतात, त्यांना नुसतं कान असं उठून चालत नाही, त्यांना थोबाडीच द्यावे लागते. आपण तशापैकी जाऊ. म्हणून ते इंद्रियाची कसमस मोडे तेव्हा कुठं मनाची घडी घडे हृदय माझी. मनाची घडी बसवायला पाहिजे, आणि ती कुठं बसवायला पाहिजे? हृदयात बसवायला पाहिजे. कारण हृदयांतर्क काय आहे? माझा आत्मा आहे. त्या आत्म्याचा प्राप्तीचा माझा प्रयत्न हृदयातून होत असतो. त्याला शरीर सहाय्यकारी जरूर होतं, पण हृदय हे मुख्य स्थान आहे. योग
तू योगयुक्त होऊ नये. तेही कर्मयोगाच्या बाबतीत सांगितलं. फळाचा संग टाकून मग अर्जुना चित्त देऊनी करी कर्मे. कर्म करायला सांगताना ते म्हणाले तू योगी हो, तस्मात योगीर भव अर्जुन. 6व्या अध्यायामध्ये ते सांगितलं की तू मुद्दाम योगी हो. आणि कर्मयोगामध्ये पुन्हा ते सांगतात की तू योगयुक्त होऊ नये. योगयुक्त होऊन म्हणजे काय आहे त्याची व्याख्याही करतात. फळाचा संग टाकून. फळाचा संग कसा टाकायचा तो भाग आपण काल पाहिला, त्यात पुन्हा आता आपण शिरणार नाही. आणि मग चित्त देऊनी करी कर्मे म्हणजे जिद्दीनं कर. आपलं जे कर्म आहे ते जिद्दीनं कर, प्रेमाने कर, आत्मीयतेने कर. आपलं सर्वस्व त्यामध्ये अर्पण करून कर. स्लिप शॉट नाही, काहीतरी केलं टाकून दिलं वगैरे असं. काही लोकांना सवय असते, ऑफिस मधली मंडळी वगैरे अशा प्रकारची असतात. काहीतरी सांगितलं बॉस कडून आलंय, काहीतरी रेगोट इकडे तिकडे मारलाय, टाकून दिलं, झालं आपलं काम झालं. संध्याकाळी घरी 5 किंवा वाजता हातात सायकल घेऊन बाहेर पडायच्या तयारीमध्ये. देवालाही मंजूर नाही. हेच कर्म मी कसं करायचं. जसा शिक्षक जेव्हा शिकवतो त्यावेळेला त्याने अशी कल्पना करायची की माझ्या समोर बसलेली हे विद्यार्थी नाहीत, हे माझी मुलं आहेत. या भावनेने शिकवायचं. ए रिअल टीचर इज अ योगी, असं श्री अरविंदांनी म्हटलेलं आहे. खरा शिक्षक जो आहे हा योगी असतो. किंबहुना जो योगी आहे तोच खरा शिक्षक होऊ शकतो. बाकीचे पोट्या पाण्या करतात हल्ली शिक्षक असतात. म्हणून ही माझ्या समोर बसलेले लोक आहेत ते सगळे माझ्या मुलासारखे आहेत आणि त्या मुलांना मला घडवायचं आहे. त्यांच्यावर योग्य ते संस्कार मला करायचे आहेत. तीच गोष्ट प्रवचन करायची असावी. आपल्या समोर बसलेले श्रोतृवृंद आहे, फड जिंकायचा. केव्हा तरी त्यांना काहीतरी 4 शब्द सांगायचे, इकडचे तिकडचे, लोकांना पटलं, माझं काम संपलं. असं नाही. ती प्रतारणा होईल आणि कोणाची? आत्म्याची प्रतारणा. म्हणून आत्म्याची प्रतारणा कधीही होऊ न देताना जे मला सांगायचं ते सत्यच सांगणार. कित्येकदा कठोर असल्यामुळं आणि मला सांगता न आल्यामुळं, गोड शब्दामध्ये सांगता न आल्यामुळं काही कठोर शब्द वापरावे लागले, तरी पण सांगेन ते सत्य सांगेन, असत्य कदापिही बोलणार नाही. हा भाव मनामध्ये लागतो. तो केव्हा येतो? योगी झाला तर येतो. म्हणून म्हटलं तू योगयुक्त होऊन. म्हणून एका बाजूला आधी जीवाची तयारी, मनाची तयारी या पद्धतीने करायची की तो जीव योगी झाला पाहिजे. आणि मग फळाचा संग टाकून म्हणजे ते आपोआप तो संग गळून पडतो. इट सिम्पली ड्रॉप्स डाऊन. मग त्याला त्याचं काही महत्व वाटत नाही. कारण तो जो बोलतो तो लोकांच्या समोर बोलण्याचं निमित्त असतं, पण लोकांच्या समोर बोलत नाही, तो ईश्वराच्या समोर बोलतो. आणि म्हणून नामदेव महाराज म्हणतात की बोलू ऐसे बोल, जेणे बोले विठ्ठल डोले. ज्ञानेश्वरांनी सुद्धा समोरच्या लोकांना आपण महिषाची मूर्ती असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून वेडूआकडे बालकाचे बोल, तरीही पालकांना अत्यंत संतोष होतो. म्हणून स्वतःकडे कमीपणा घेतला, मॅक्झिमम कमीपणा घेतला. आणि एवढं करून सांगण्याचा हेतू एवढाच आहे की आपण सर्व मंडळी आणि मी या दोघांचे जे परस्पर संबंध आहे ते 2 देवाचे संबंध आहेत. एका देवासमोर दुसरा देव बसलेला आहे. एक देव सांगण्याचं काम करतो आणि दुसरा देव ऐकण्याचं काम करतो. एवढाच फरक आहे.
इट्स अ मदर्स वर्शिप डन बाय द मदर, डन फॉर द मदर. म्हणून देहाच्या बरोबर जायचं नाही. देह तरी वरचिलीकडे आपुलिया परी हिंडे. कारण देहाच्या भावना वेगळ्या, देहाच्या आंतर जाणीवा वेगळ्या आहेत. देहाची सुख वेगळी, देहाची दुःख वेगळी. त्याप्रमाणे देह वर्तत असतो, आपलं कार्य करीत असतो. म्हणून तो त्याच्या पद्धतीने जाईल, त्याला जाऊ दे. पण लगाम आपल्या हाती असते. आत्मानम रथिदम विद्धी बुद्धी तू पार्थसारथी. जीव देह आपला आत्मा कसा आहे, एखादा रथ असावा आणि त्या रथाला हाकणारा तो जो मनुष्य असतो त्याच्या हातामध्ये लगाम असतात. आणि इंद्रिय हे घोडे आहेत. या इंद्रियरूपी घोड्यांना जोडलेला हा जीवरूपी रथ आहे आणि त्याचं सारथ्य आत्म्याकडे आहे. अशा पद्धतीने जर वागलं तर, म्हणजेच अहम आत्मा हे कधीची विसरू नये ही जर निरंतर जाणीव मनामध्ये असली तर देहाकडून जी कर्म घडतात त्या कर्मावर अधिकार माझा असतो, देहाचा नाही. मी सांगेल त्याप्रमाणे देह करील, नाही तर करणार नाही. देहाला जरी वाटलं. एक मनुष्य होता, हिमालयातल्या एका आश्रमातली गोष्ट आहे. त्या आश्रमामध्ये काही मुलं वगैरे शिकत होती आणि त्याचे जे गुरुजी होते ते अगदी सर्वांना मुलाप्रमाणे सांभाळत, सगळ्यांची काळजी घेत आणि योग्य संस्कार, चांगले संस्कार ते करीत असत. त्यांचा एक शिष्य असा होता की तो खूप कष्ट करायचा, दिवसभर कामं करायचा आणि तो गुरुला सुद्धा अतिशय जवळचा होता. एक दिवस असं झालं, त्यांच्या घरात काहीतरी उत्सव समारंभ होता आणि त्या दिवशी त्या शिष्यावर कामाचा मोठा ताण पडला. दिवसभर राबला, खूप त्रास झाला, पण चकार शब्द बोलला नाही. संध्याकाळ झाली, त्यावेळेला त्याला भूक लागलेली होती, कारण दिवसभर कष्टही झाले आणि स्वतःला खायला उसंत मिळाली नाही. नुसती कामं करीत होता, थकून गेला होता आणि भूक लागली होती. संध्याकाळची घंटा झाली, जेवणाची पानं मांडली. हाही मोठ्या उत्कटतेनं आपल्या पानावर जाऊन बसला की आता जेवण करायचं. सहना भवतु सहना भुनक्तु सुरू होणार. तेवढ्यामध्ये त्यांचे गुरुजी आले आणि त्याला म्हणाले, अरे उठ, एक महत्वाचं काम आहे म्हणाले, तू ते कर आणि मग जेवायला बैस म्हणाले. तो म्हणाले, गुरुजी मला भयंकर भूक लागली आहे म्हणा, मी आज फार थकलोय आणि भूक लागली खूप, मी जेवतो आणि मग ते करतो. नाही म्हणाले, तसं करू नकोस, मी सांगतो ते काम अत्यंत महत्वाचं आहे. ते म्हणाले, सांगा काय. आता एक महान तपस्वी, एक यती आपल्याकडे येणार आहेत, माझा नुकता निरोप आलाय त्यांचा, ते आता येणार आहेत. त्यांची म्हणाले आंघोळीपासून व्यवस्था करायची आणि त्यांना जेवण द्यायचं. त्यांचं जेवण झाल्यावर मग तू जेवण कर. तो म्हणाले की माझ्याकडून होत नाही म्हणाले, आता वैतागला हो, दिवसभराचे कष्ट होते सगळे झाल्यावर. आणि नंतर हे असं सांगितलंय, चिडला होता थोडसा. गुरुजी म्हणाले, असं करू नकोस, ही तुझी परीक्षेची वेळ आहे, तुला भूक लागली हे मलाही कळतं,
पण म्हणाले तसं करू नकोस, तू त्यांची सेवा कर म्हणाले. त्यांची सेवा करण्याकरता तूच एक पात्र आहेस म्हणाला, तू ते कर. नाईलाज झाला, उठला बिचारा. भरल्या पानावरून भूक लागलेली असताना, अत्यंत थकला भागलेला असताना सुद्धा उठला. तेवढ्यामध्ये ते यती आले. आल्याबरोबर त्यांना ते गरम पाणी वगैरे दिलं, हातपाय धुतले त्यांनी. नंतर विचारले, आपण स्नान करणार? ते म्हणले, मला स्नान नाही करायचं, हातपाय धुतले म्हणजे पुरे. हातपाय धुतले आणि पाठ वगैरे त्यांचा मांडला तिथे. त्यांना वाढलं. पानात 4 पदार्थ आश्रमातले जे काय होते ते सगळे वाढले. आणि ते यती म्हणाले, त्यांच्या गुरुनी त्या यतीची, या मुलाची ओळख करून दिली. हा म्हणाले, माझ्या आश्रमामध्ये राहणार आहे, अतिशय चांगल्या वृत्तीचा, शांत आणि ज्ञानाची लालसा असलेला असा म्हणाले हा शिष्य आहे. एवढी ओळख करून दिली. हा आतून तरफडत होता की केव्हा मला जेवायला जाता येतंय. त्यावेळेला ते यती म्हणाले बाळ बैस, माझ्या समोर बैस म्हणाले. तुझी महती मी तुझ्या गुरुकडून ऐकली आणि तुझी आंतरकळा मला माझ्या जीवाकडून कळली. एक म्हणाले, तुला सांगतो, मी तुला आशीर्वाद देतो की ह्यानंतर अन्न आल्याशिवाय, समोर अन्न आल्याशिवाय तुला कधीही भूक लागणार नाही. किती कष्ट पडले, किती दिवस उपोषण जरी झालं, तरीही जेव्हा अन्न येईल त्याच वेळेला तुला भूक लागेल, एरवी भूक लागणार नाही. ते म्हणाले, देवा म्हणाले, केवढा मोठा वर मला दिला. मी म्हणाले, हेच मागच होतो की माझ्याकडून अखंड कष्ट घडू दे, माझ्याकडून गुरुची सेवा अखंडपणाने घडू दे. पण म्हणाले, माझी भूक आड येते. भूक लागली म्हणजे मग बाकीच्या गोष्टी जमत नाहीत. तर म्हणाले, माझी भूकच तुम्ही काढून टाकली आणि योजना अशी केली की ज्या वेळेला अन्न येईल तेव्हा भूक लागेल. म्हणजे अन्न आलं की भूक तयार, अन्न नसलं की भूक नाही. काय सुंदर वर दिला. जीव आणि देह या दोघांमध्ये हा असा फरक आहे. म्हणून जीवाप्रमाणे ज्या वेळेला देह वागतो त्यावेळेला जीव आधी सगळी तयारी करतो आणि देहाला सगळे प्रकारची सुख देतो. देहाप्रमाणे जेव्हा जीवाला वागावं लागतं तेव्हा बाहेरची तयारी असते नसते. मला मात्र सुखाची आस असते. माझे जीवन, प्रत्येक माणसाचे जीवन हे सुखाने आणि दुःखाने भरलेलं आहे. म्हणून ती सुख दुःख ही भोगावीच लागतात. तो प्रारब्धाचा भाग आहे. पण तो भोगण्याकरता आपोआप बाहेरची आतली सर्व प्रकारची तयारी झाली म्हणजे भोगतो तो सोपं जातं. मनुष्य आजारी जरी पडला, प्रारब्धानुसार आजार पण जर आलं असेल, त्याच वेळेला योजना अशी होते की 9-10 वाजताची वेळ आणि तेव्हा मग माझं एकदम बीपी वाढतं. मग अशा वेळेला पटकन डॉक्टरला मी फोन करू शकतो. हाताशी माणसं असतात, डॉक्टरही भरकन घेतात. दुःख माझं मला भोगावंच लागतं, नाहीचं नाही की, पण डॉक्टरही पटकन येतात, औषधोपचार होतो, अर्ध्या पाऊण तासामध्ये त्याला बरं वाटतं आणि शांत झोप लागते. ही योजना होऊ शकते ना. त्याच वेळेला अशी योजना होऊ शकते की मध्यरात्रीच्या वेळेला त्याला ते आतून बीपी वाढतं, छातीत कळा यायला लागतात, त्रास व्हायला लागतो. मग आता कुठं जायचं, कोणा फोन करायचा? डॉक्टरला फोन केला तर ते कळतं की डॉक्टर नुकतेच जातात, दवाखाना बंद करून घरी निघून गेलेले आहेत. त्यांच्या घरी फोन केला तर ते म्हणतात की आता मी दमून आलो, असं मी काही येत नाही, सकाळी मी येईन तेव्हा पाहीन. पत्ता लागत नाही. योगायोगानं कोणीतरी दुसरा डॉक्टर आला तर तोही काहीतरी चुकीचा निर्णय घेतो आणि अयोग्य अशा प्रकारचं औषध देतो. त्यामुळे त्याचं दुःख कमी होण्याच्या ऐवजी वाढीला लागतं. हेही घटना घडतात ना. हे असं मोठं विचित्र चमत्कारिक जीवन आहे. म्हणून प्रत्येक वेळेला
माझं प्रारब्ध भोगत असताना किंवा आधी भौतिक स्वरूपाची दुःख माझ्या चुकीमुळं भोगत असताना किंवा कोणाच्या तरी नसत्या उपद्व्यापातून आधी दैविक स्वरूपाची दुःख भोगत असताना, कुठल्याही प्रकारची दुःख भोगत असताना किंवा कुठल्याही प्रकारची सुख भोगत असताना देखील माझ्या बाबतीमध्ये त्या ईश्वराचं कार्य माझ्या आत्म्याच्या माध्यमातून सातत्याने चालू असतं, एवढी जाणीव ठेवली की जीवाचा आपोआप ताबा देहावर राहतो. त्याकरता सांगितलं हम आत्मा हे कधीची विसरू नये. नाही तर पटकन मनुष्य होतो, कारण ते सगळं देहाचा भाग. देह स्वभाव जाईना, तो स्वभाव काही जात नाही. आधी होती दासी पट्टराणी केली तिची, तिचे हिंडणे राहीना मूळ स्वभाव जाईना. तर आधी होती दासी तर जरी पट्टराणी झाली, हा जे देह आहे समजा, हा देह निर्णया प्रकारचे काबाड कष्ट करतो वगैरे सगळे झाले. आत्मा जवळ घेतो, आत्म्याच्या जवळ गेल्यानंतर जरा काबाड कष्ट वगैरे कमी होतात, पण काबाड कष्ट करण्याची देहाला लागलेली सवय आहे ती काही जात नाही. पण तिचं हिंडणं म्हणजे इकडे जाऊ दे, तिकडे जाऊ दे, तिकडे जाऊ दे. काही लोकांना सवय असते ना की दुपारच्या वेळेला कुठं कोणाच्या घरी जायचं, नाक खोपसायचं, याचं कसं चाललंय, त्याचं कसं चाललंय, याचं काय चाललेलं आहे, आणि तुला काय कर्तव्य त्याच्याशी. पण ती देहाची सवय, तिचे हिंडणे जाईना. म्हणून तुकारामाने मजा कशी केली, ते म्हणले की मी आपला भक्ती आधी होता संत संग, तुका झाला पांडुरंग. पण आम्ही आमच्या देहाला आधीच अशी सवय लावून ठेवली, त्याचे भजन राहीना. म्हणून ते नेहमी करता आत्म्याचं स्मरण करणं म्हणजे भगवंताचं स्मरण करणं ही देहाला लावलेली सवय आहे. ही सवय कधीही सुटू नये. देह तरी वरचिलीकडे आपुलिया परी हिंडे तरी. म्हणून म्हणतो की देह त्याची ती सवय जाणार नाही, ते फिरत राहील, त्याचं चालूच राहणार आहे ते. बरी बैसका न मोडे मानसिकी, पण मनाची जी बैठक आहे ती मोडायच्या. त्याला धारणा असं म्हणतो. धारणा, ध्यान आणि समाधी. समाधीत जाण्यापूर्वी ध्यान हे माध्यम, आणि ध्यान हे माध्यम बळकट होण्याकरता धारणा प्रचंड स्वरूपाची असली पाहिजे, विशुद्ध धारणा असली पाहिजे. त्यालाच आपण दृढ भक्ती असं म्हणतो. भगवंतावरची भक्ती, गुरुवरची भक्ती ही दृढ, अगदी पक्की, अगदी मान तोडून टाकायला सांगितलं तरी हरकत नाही, एवढी याची तयारी. एवढी तयारी ठेवल्यानंतर ये तना विष की बेलरी, ये तन विष की बेलरी, गुरु अमृत की धार. शीश दिए तो गुरु मिले, फिर भी सस्ता जान. माझं शिर दिलं आणि मग गुरु मिळाला तरी स्वस्त हा व्यवहार स्वस्तात पडला असं समज. काय भाव आहे, सर्वस्व समर्पणाचा हा भाव काय आहे. त्या भावाकरता गोरक्षनाथाने आपला डोळा सुद्धा दिला ना. वडा मागितला होता, दुसऱ्या दिवशी पुन्हा वडा बचनाथ म्हणाले वडा छान झाला, पुन्हा घेऊन या. ते म्हणलं गुरुचा शब्द आहे, ते चिकित्सा करत बसले नाही. काय करायचं वड्याला, तिथे संन्याशिवाय माणसाला वडेन गिडे खाऊन काय करायचं. गुरुला शहाणपण शिकवणारे लोक असतात, पुष्कळ, त्याला ऐकून घ्यावं लागतं. जगाचं शहाणपण गुरुला ऐकून घ्यावं लागतं. कारण जग शहाण आहे त्याच्यापेक्षा. तर आणि खरंच आहे ही गोष्ट, जग शहाण म्हणजे व्यवहारामध्ये गुरु हा मूर्ख असतो पुष्कळदा. जग त्या मानाने शहाण असतं, कारण जगातले व्यवहार उलटे पालटे चालतात. एकाला बरं करायचं, दुसऱ्याला वाईट करायचं, त्या तिसऱ्याचं
काहीतरी त्रांगडं निर्माण करायचं, चौथ्यामध्ये कुजबूज निर्माण करायची, संशयास्पद वातावरण तयार करायचं वगैरे वगैरे अनेक गोष्टी असतात. हे लोकांचे उद्योग असतात आणि ते यशस्वी झाले म्हणजे यांना आनंद असतो. नवरा बायकोचा सुखाचा संसार चालत असेल, त्याच्यामध्ये कुठेतरी कुलंगडी एक निर्माण केली, भांडण निर्माण केलं की यांना आनंद. अशाही वृत्तीचे लोक असतात. असो, तो आपण काल आणि कुकर्मी रती घडे तैची बंद पडे संसारिक या याच्यावर आपण काल तो पाहिला असेल. तर अशा रीतीने हा देहावर जीवाचा पूर्ण ताबा हा स्वतः निर्माण करणं आणि मग ते शरीर जे आहे ते शरीर बरोबर तुमच्या याच्याप्रमाणे वागतं, नाही वागलं तरी हरकत नाही. फार मोठा प्रवास आहे. कर्मयोग हा सुद्धा मोठा प्रवास आहे आणि या प्रवासामध्ये ज्ञानेश्वरांनी तेही सांगितलं, आपण या उचिता सधर्मे राहटता, जे पावे ते निवांता साहूनी जावे. आपल्याला उचित अशा प्रकारचं आपण कार्य करायचं. धर्मशास्त्राप्रमाणे, माझ्या अध्यात्माच्या ज्ञानाप्रमाणे मी योग्य ते करीन, पण ते जगाच्या दृष्टीने योग्य असतं असं नाही, त्याचे उलटे पालटे परिणाम होतात. मग काय करायचं? सहन करावं. बिअर म्हणून श्री अरविंदांनी सुद्धा ते सांगितलं, शेवटी सहन करावं लागतं. अरविंदांनी केवढं सहन केलं, प्रत्यक्ष फाशीवर. फार मोठाली दिव्य असतात हो, त्या मानाने आपण दिव्य तर काहीच सहन करत नाही. एवढंच केलं की खूप अनुभव आम्हाला पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे. खरी परीक्षा होतच नाही. त्यांची परीक्षा केवढी. ज्ञानेश्वराचं वगैरे आपल्याला माहिती आहे, त्यांचं जीवन काय जीवन. अहो, खाण्याचे वांदे होते. आपण ज्ञानेश्वरी घेऊन डोक्यावर नाचतो, त्यांच्या डोळ्यासमोर म्हणजे सकाळी काही मिळालं तर संध्याकाळी काय मिळणार हा प्रश्न होता. आणि तिकडे भलत्या गोष्टी, पंडिताची सभा भरली, अन्वय मुंज करायची नाही करायची वगैरे सगळं चाललेलं. इकडे खाण्याची सुद्धा सोय नाही. अशाही परिस्थितीमध्ये जगाविषयी त्यांनी वेडे वाकडे बोल कधी काढले नाही. एवढ्या ज्ञानेश्वरीमध्ये त्यांनी काही केलेलं नाही. तसं आधुनिक काळामध्ये सुद्धा अशा प्रकारचे दिव्यांना, साधू संतांना शरण जावं लागलं. हिमालयामध्ये एकाकी हिंडणारी जी माणसं असतात ती कशी असतात, त्यांची सोय खरोखर परमेश्वरच करतो. परमेश्वर आपली खऱ्या अर्थाने व्यवस्था करतो हा अनुभव घेण्याकरता माणसाला संपूर्ण समर्पणच करावं लागतं. त्याशिवाय तो अनुभव घेणार ना. अगदी समर्पण. कधी कधी काही वाहावे जीवन काही पलंगी शयन, काही भोज्य नाना परी, काही कोरड्या भाकरी, काही सज्जनाचा संग, काही दुर्जनाचा योग, काही उत्तम प्रावरणे, काही वसने तीही जिरणे, काही सकळ संपत्ती, काही भोगणे विपत्ती. अशा विविध रीतीने जावं लागतं. पण कुठलीही परिस्थिती असली तरीही त्याचं मन शांत असतं. परी बैसका न मोडे मानसीची. मनाची बैठक मोडता उपयोगाची नाही. आणि आपली बैठक तर पटकन मोडल्या जाते, त्या मनाला बैठकच नाही. 3 पाय रज तमसत्व हे 3 पाय असतात, तर त्यामधले सात्विकतेचा पाय हा मोडलेला असल्यामुळं 2 पायावर तो स्टूल ठेवण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे कधी इकडे घडसतो, कधी तिकडे बसतो. म्हणून सत्वाचा पाय जर त्याला लावला तर बरोबर तो स्थिर राहतो, मग कधी बिघडत नाही. अशा पद्धतीनं परी बैसका न मोडे मानसीची. मोठे सुंदर ज्ञानेश्वराचं वर्णन, त्यांची शब्द योजना अफाट आहे, फारच विलक्षण आहे. देह तरी वरचिलीकडे आपलिया परी हिंडे, परी बैसका न मोडे मानसीची. आणि हे केव्हा साधल्या जातं हे सगळं कर्मयोगाच्या अंतर्गत सगळं सांगितलेलं आहे.
हे केव्हा साधल्या जातं? तो योगयुक्त होऊनी फळाचा संग टाकूनी मग अर्जुना चित्त देऊनी करी कर्मे. म्हणून योगयुक्त झाल्यानंतर आधी योगयुक्त पाहिजे. योगयुक्त होण्याकरता जर शारीरिक योग आहे हा मानसिक योग आहे, कर्मयोग हा मानसिक योग आहे, आणि त्याला धरून असलेले शारीरिक योग असतात, योगासनं वगैरे ह्या गोष्टी, प्राणायाम अमकं वगैरे सगळ्या गोष्टी. कारण शरीर हे तंदुरुस्त ठेवावं लागतं, त्याला आपल्या ताब्यात ठेवावं लागतं. प्राणायामाशिवाय किंवा योगासनाशिवाय शरीर ताब्यात राहत नाही, पटकन सुटून जातं. काही दिवसांनी लोकांची शरीर सुटलेली असतात, आमच्यासारखे शरीर सुटलेली की देहावर ताबा नाही. पूर्वी प्राणायाम वगैरे कधी तरुण वयापासून जर प्राणायाम वगैरे केलेला असला तर बरोबर शरीरावर कंट्रोल राहतं. असा मणिबंध तयार होता घट्ट शरीराचा. त्यामुळे शरीरावर कंट्रोल हा आपोआप येतो. तर शरीरावर कंट्रोल आला, शरीरांतर्गत वासनांवर कंट्रोल येतो. मग हे खाऊ दे, ते खाऊ दे, ते खाऊ दे वगैरे हे सुद्धा नाही. वस्तू किती चांगली असली तरी किती प्रमाणात खायची यावर कंट्रोल लागतो ना. तो मानसीची बैसका न मोडली तर तो कंट्रोल बरोबर लागतो. झोप किती घ्यायची, भरपूर झोपेकरता मला भरपूर वेळ आहे, पण एवढा वेळ मी झोपतच राहायचं का? फारच कमी एखाद्या गोष्टीच्या मागे लागलं तर मग जागरणच करत बसायची. तेही नको, हेही नको. प्रत्येक गोष्टीवर कंट्रोल स्वतःचा ताबा असणं म्हणजे बैसका. अशा रीतीनं देह तरी वरचिलीकडे आपुलिया परी हिंडे परी बैसका न मोडे मानसीची. ही कर्मयोगाच्या अंतर्गत असलेली मनाची तयारी आहे. आणि त्यानंतर उद्या आपल्याला जो विचार करायचा आहे तो प्रत्यक्ष साधनेचाच विचार करायचा आहे. कारण कर्मयोगाने काय होतं, कर्मयोग सिद्ध कसा करावा या संबंधीचा विचार आपण काल आणि आज 2 दिवस केलेला आहे. उद्याची जी ओवी आहे ती अशी, मोठके गुरुमुखे उदयी जात दिसे, हृदयी स्वयंभची असे आणि आपैसे वाढू लागे, असं आहे. तर त्याचा विचार जो आहे ते आपैसे कसं होतं, हृदय स्वयंभ कसं आहे आणि गुरुमुखातून मोठकं कसं घेतो, त्या सगळ्याचा विचार आपण उद्याच्या दिवशी करू. हरि ओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. श्री पंढरीनाथ महाराज की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज सोहम ध्वनि श्री हनुमान की जय. जय जय रघुवीर समर्थ.